शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीनं हा निर्णय घेतलाय। इतकंच नाही तर रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आलाय। अलीकडे 3 ऊस परिषदेमध्ये ते उपस्थित राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करतायत असं शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि लोकसभा निवडणुकीत देखील रविकांत तुपकर हे बुलढाणा मतदारसंघातून लढलेले होते। रविकांत तुपकर सोशल मीडियातून प्रसार माध्यमातून करत असलेले आरोप आम्ही सहन करत गेलो, पण आता मात्र हे प्रकरण सहन करण्याच्या पलीकडे जात आहे। हे आम्हाला सहन होण्यासारखं नाही। आतापर्यंत 4 वर्ष आम्ही वाट पाहिली, आता आम्ही वाट पाहू शकत नाही। सबब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत तुपकरांचा आजपासून कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। ते संबंध तुमचे आमचे संपलेले आहेत। माझ्यासाठी शॉकिंग आहे आणि दुर्दैवी पण आहे। म्हणजे 22 वर्ष झाले मी चळवळीमध्ये काम करतो। शेकडो वेळा जेलमध्ये गेलो, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगवाऱ्या केल्या, लाठ्याकाठ्या झेलल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना पोचवली। ही संघटना कोल्हापूरपुरती होती, आम्ही बुलढाण्याला नेली, तिथून राज्यभर फिरलो, 2-2, 4-4, 6-6 महिने घराच्या बाहेर राहिलो आणि एवढं सगळं काम 20-22 वर्षात केलेलं असताना म्हणजे अशा पद्धतीने राजू शेट्टी माझ्याशी वागतील हे मला स्वप्नातही वाटलं नाही।